रावल्या रावल्या, अरे ओळखलं का रे? अरे जग्या, कुठे गेलता रे एवढ्या दिवस? माझे मी पाहत होतो, काय दिसतच नव्हता. कुठे गेला होता? अमेरिकेत का लंडनला गेला होता? गव्हर्नमेंट बाबू, मी अमेरिकेत बी गेलो नाही. अरे तू तर बकऱ्या मागे लंडन होता ना रे. गुन्हा बाबाच्या कृपेनं गव्हर्नमेंट जॉब लागलाय मला. बाबू, मी बकऱ्या वळता वळता MPSC ची परीक्षा देत होतो, माहिती का तुला? लोकांना काय वाटलं की जग्या बकऱ्याच वळतय? हा बाबू, गुन्हा बाबाच्या कृपेने मी नोकरी लागलो. पण तुला एक गोष्ट माहिती आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबानं आपल्यासाठी काय काय केलं माहिती आहे का? आपल्याला अशी सवलत दिली की आपण वयाच्या 36 वर्षापर्यंत नोकरी लागू शकतो. 36व्या वर्षापर्यंत. समजलं का तुला? 36व्या वर्षापर्यंत. अरे 36 वर्ष कमी झाले का? एका एका वर्षात एक एक पुस्तक जरी वाचलं बाबू, तर माणूस कलेक्टर बनू शकतोय 36व्या वर्षी. हो, एवढी पावर आहे शिक्षणात. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आणि जो प्राशन करेल ना, ते गुरगुर डुडूर नाही करणार. तो डायरेक्ट नोकरी लागेल आणि डरकाळ्या फोडन, सिंहासारख्या, वाघासारख्या. माझ्या आपण तर बकऱ्या मागे झिंडत होतो रे. मला तर हे माहीतच नाही. पहिले 10 ते 5 बकऱ्या वाळायचो. आता 10 ते 5 मी टायफॉइड घालून हिंडतो डायरेक्ट ऑफिस मध्ये. चांगल्या हुद्द्यावर नोकरी लागली माझी. आणि शुद्ध बोलणं लागतं बरं तिथं. हो, माझं तुझं करणं लागतंय. हे मला तुला नाही करणं लागत तिथं. खरंच काय रे? आणि तू शुद्ध बोलल्या जाते का रे? अरे शुद्ध बोलणं काय, माझं तुझं करायचं, झालं शुद्ध बोलणं. आपण काय म्हणतो, मला, तुला, असं नाही म्हणायचं. म्हणायचं हे माझं आहे, हे तुझं आहे, झालं शुद्ध बोलणं. का रे, तू तर सर्वच केलं रे. गुन्हा बाबाची भक्ती केली, अभ्यास केला, आणि बाबासाहेबांनी जी सवलत दिली त्या सवलतीचा फायदा घेतला. बाबासाहेबांना सांगितलंय, 100 वर्ष शेळी होऊन जगल्यापेक्षा एकच दिवस वाघासारखं जगा. पण भाऊ, नोकरी लागलं ना माणूस, तर प्रत्येक दिवशी वाघासारखं जगते बरं. आणि बकऱ्या मागे असलं की प्रत्येक दिवशी बकऱ्यासारखं जगते. हाव गड्या जग्या, आता मी बी अभ्यास करतो. मग वय तर 30च आहे गड्या. अजून माझ्याकडे 6 वर्ष. मला लागेल का रे नोकरी एखादी सरकारी? अरे तुला साधे सुधी नोकरी नाही, तू डायरेक्ट कलेक्टर होऊ शकतो. 6 वर्ष म्हणजे तर 6 वर्ष जो तू MPSC चा अभ्यास केला तर डायरेक्ट कलेक्टरची पोस्ट काढू शकतो बाबू. मग आपण दोघं एकदम क्लास 1 ऑफिसरच हो. मायला तू कलेक्टर, मला तरी हलकी नोकरी लागली, पण तू कलेक्टर बनसून बाबू आजपासून अभ्यास सुरू कर. आणि अभ्यास सुरू करसून तर गावातले लोक बी तुला म्हणतील की वार वार काय रावले, एक नंबरचं काम केलं रावल्यानं बकऱ्या वळता वळता. खरी गोष्ट आहे गड्या तुझी. आता मी बी अभ्यास करतो आणि बाबासाहेबाची बी पुस्तक वाचतो आणि चांगलं काम करतो गड्या. मी बकऱ्या माग राव राव मी लय कटाळलो होतो. आता बकऱ्या मागच अभ्यास करतो मी बी. तो आता लय ध्यानात राहते रे. तो सांगत होता काही बी कोणती बी गोष्ट मा ध्यानात राहते, कोणती बी गोष्ट मा ध्यानात राहते. फक्त ध्यानात ठेवायचं, काही बी जे आपण वाचतो ते ध्यानात राहू द्यायचं फक्त, आणि तिथं लिहायचं. झालं पास, झालं कलेक्टर. हाव गड्या, एक नंबरची गोष्ट केली गड्या तो. बोल सद्गुरु ग्रंथ भगवान की जय.